आई नाश्ता. थँक्यू. सारंग नाही आला? उठला नाही का अजून? आई तो सकाळीच बाहेर गेलाय. महत्वाची केस वगैरे आहे का आज, का क्लायंटला भेटायला गेलाय? नाही आई तो पंढरपूरला गेलाय. आपल्या ओवीचा परफॉर्मन्स आहे ना आज, तिला सरप्राईज देण्यासाठी गेलाय. नाही ते सगळं बरोबर आहे, पण तिथे सावली असणार ना, ती त्याला भेटणार ना तिथे. ही पोरगी त्याची पाठ का सोडत नाही मला कळतच नाहीये. माझ्या घरातून निघून गेली पण त्याच्या मानगुटीवर अजूनपर्यंत बसलेली आहे ती. काहीतरी कारण काढते आणि सारंगला भेटतेच गती. आई मला असं वाटतं तुम्ही उगाच टेन्शन घेताय. सावलीचं आता लग्न झालंय आणि तुम्हाला माहिती आहे का, सारंग पण सावली समोर त्याचं लग्न झाल्याचं नाटक करतोय. त्यामुळे आता त्यांना दोघांनाही कळून चुकलंय की त्यांच्यात काही होऊ शकत नाही. नका एवढी काळजी करू. अमृता, तू खूप भोळी आहेस. तुला ना काही गोष्टी अजिबात कळत नाहीत. तिचं लग्न झालंय पण सारंगने केलंय का लग्न? नाही. का नाही केलंय? कारण त्याचा अजूनही त्या पोरीमध्ये जीव आहे. त्या पोरीने जर का काही चेटूक केलं ना माझ्या लेकावर, तर हा वेडा आहे, हा परत पाघळेल. नाही, मी पुन्हा एकदा त्या पोरीला माझ्या सारंगच्या आयुष्यात अजिबात येऊ द्यायची नाही. आई शांत व्हा, असं काहीही होणार नाहीये. त्या दोघांनाही त्यांच्या मर्यादा माहिती आहे. ते दोघेही समजूतदार आहेत. ते दोघेही असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होईल. नका काळजी करू. नाही, त्याची काळी सावली मी माझ्या सारंगच्या आयुष्यावर अजिबात पडू देणार नाही. नेव्हर. टीचर झालं ना, अजून किती वेळ आहे? हो बाळा, झालंच. आज महत्वाचा दिवस आहे ना, मग काही कमी राहायला नको. सावली मॅडम, थोड्याच वेळात तुम्हाला स्टेजवर जायचंय. टीचर मला खूप टेन्शन येतंय. टेन्शन कसलं? पहिल्यांदा गातेस का तू? सगळ्यांसमोर मी पहिल्यांदा गाते. तुला आठवतंय ना, आपल्या गुरुकुलाचा एवढा मोठा कार्यक्रम झाला होता तेव्हा एवढ्या लोकांसमोर गायली होतीस. मग आता का टेन्शन आलंय? पण तेव्हाची गोष्ट वेगळी आणि आत्ताची गोष्ट वेगळी ना टीचर. काय वेगळं आहे आता? त्या दिवशी तुम्ही माझ्या सोबत गात होता आणि माझा बाबा पण आला होता. आणि आता मी इथे एकटीच गाणार आहे, बाबा पण नाही आला. तुझा बाबा नसला तरी मी आहे ना तुझ्या सोबत. मी तुझ्या शेजारीच असेल. पण टीचर स्टेजवर मी एकटी गाणार आहे. ओवी ऐक, आपल्या आयुष्यात ना असे खूप प्रसंग येतात आणि हे तर काही नाही. समजा उद्या तुला लाखो लोकांसमोर गाणं गावं लागेल, तेव्हा काय करणार आहेस? आणि हे घाबरणं आहे ना खूप नॉर्मल आहे. मी पण आधी खूप घाबरायचे. हो टीचर, तुम्ही पण घाबरायचा? मग मी पण माणूस आहे ना. मग तेव्हा तुम्ही काय करायचा? मला जर भीती वाटली ना तर मी डोळे बंद करायचे, मोठा श्वास घ्यायचे आणि मग गाण्याला सुरुवात करायचे. मग कोण कुठे बसलंय, काय करतंय मला काही दिसायचंच नाही. म्हणजे टीचर मी पण स्टेजवर जाताना डोळे बंद करूनच जाते, म्हणजे मला कोणीच दिसणार नाही. आणि स्टेजवर पड. ऐक बाळा, जर तुला गाणं गाताना भीती वाटली तर तू पण डोळे बंद कर आणि तुझ्या आवडीचं चित्र किंवा दृश्य तुझ्या डोळ्यासमोर आण. हो टीचर, किती भारी आयडिया काढली तुम्ही, पण अगोदर का सांगितली नाही? सॉरी मॅडम, आता सुचलं ना मला. आता टेन्शन नाही आहे ना अजिबात? नाही. समजा तू गाणं विसरलीस किंवा काही झालं, तसं होणार नाहीये, पण समजा झालं तर लक्षात ठेव, आपण पंढरपुरात आहोत. विठुराया सगळं सांभाळून घेईल. चल बाळा, जाऊया आपण.